बेडरूममध्ये झोपलेलं असताना काही चोरांनी घरामध्ये खिडकीच्या इथून एंट्री केली. ना मोबाईल रिटायर्ड ब्रिगेडियर होते, 80च्या वरचे होते. जरी प्रकृतीनं ते वीक दिसत असले तरी पण ते मेंटली साऊंड. ते अजिबात घाबरले नवरा बायको. त्यांनी त्याच्याकडे सोनं माहिती, त्याने चाव्या काढून दिल्या, ह्या तिजोरीत उघड, तिकडे घे. लाईट लावली, यांचे फोटो वगैरे दिसले युनिफॉर्ममध्ये. यांना कळालं की ऑफिसर, त्यांनी त्याच्याशी रिस्पेक्टफुल केलं. आता ब्रिगेड साहेबांच्या लक्षात आलं की आपल्याला मारणार नाही आपल्या जीवाला लोकांना. ब्रिगेड साहेबांनी त्यांचं ब्रेन वॉशिंग केलं. अरे बापरे. घरी उतरले दोघं ऑफिसर, एकाचं घर होतं, त्याच्या घरात उतरले. पिस्तूल असं बाथरूम ठेवलं काढून आणि तो आंघोळीला गेला. आणि हा दुसरा जो मुलगा होता, हे होता ऑफिसर होता, तो जरा बाहेर गेला. म्हणजे ऑफिसरची मुलगी आली, तिनं ते बघितलं आणि तिला खेळता खेळता तिने ते बापाचं बघितलं होतं, ती सवय करत वेपनबद्दल अट्रॅक्शन होतं. तिला ते तो पण बापू आला, ती तो ओरडतोय, अगं ठेव ठेव. आणि घाबरली, ट्रिगर झाला, त्या छातीत निघाली. बापरे. एक्सपायर्ड. नमस्कार मित्रांनो, कटिंग पे मीटिंग बाय चेतन पाटील या पॉडकास्टवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आज पुन्हा एकदा आपल्या पॉडकास्टवर दीपक सावंत सर आलेत. सर नमस्ते. तुमचं या नव्या स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. नमस्ते, अभिनंदन नवीन स्टुडिओ काढल्याबद्दल. धन्यवाद सर. याच्या आधी आपण जे काही पॉडकास्ट केले होते त्यात तुमच्याकडनं जे किस्से आम्ही ऐकलेत, पोलीस सेवेत तुम्ही काम करत असताना तुमचं किंवा तुमच्या टीमचे जे एफर्ट्स होते एखादा गुन्हा सॉल्व्ह करण्यासाठी, ते ऐकताना आम्हाला खूप भारी वाटलं की कोणत्या लेव्हलला जाऊन किती डेडिकेशनने रात्रंदिवस काम करून पोलीस एखाद्या गुन्ह्याचा तपास करतात. तर ते ऐकताना खूप अंगावर काटा येत होता. तर पुन्हा आम्ही त्यासाठीच तुम्हाला इन्व्हाइट केलं की असे काही किस्से असतील की जे आम्हाला तुमच्याकडनं ऐकून घ्यायला लागतील. आणि मगाशीच आपण बोलत असताना एका ब्रिगेडियरच्या घरामध्ये दरोडा वगैरे पडला होता, तर तो किस्सा कसा होता? मी त्यावेळेला येरवडा पोलीस स्टेशनला होतो. त्या दिवशी 2 मोठे गुन्हे झाले होते. एक म्हणजे ब्रिगेडियर साहेबांच्या घरामध्ये दरोडा पडला होता आणि आपण मध्ये एपिसोड केला होता तो RTOचं मर्डरचं. तो RTOच्या मर्डरचं केलं. आणि त्या दिवशी माझ्या पोलीस स्टेशनला आमच्या ॲडिशनल CPची व्हिजिट पण होते. म्हणजे पोलीसच्या दृष्टीनं 3 महत्त्वाच्या घटना घडल्या. RTOच्या किस्स्याबद्दल तर तुम्हाला मर्डरबद्दल सांगितलेलं. तर ब्रिगेडियरच्या ह्याच्यामध्ये असं होतं की एअरफोर्स स्टेशनच्या समोर एक कॉलनी आहे. तिथे ब्रिगेडियर साहेब आणि त्यांची मिसेस दोघं राहत होते. जवळजवळ ही वॉज अबाव 80, म्हणजे रिटायर्ड होते, अबाव 80. मिसेस पण त्यांची त्या वयाची. दोघंच राहत होते. घरामध्ये खूप काय व्हॅल्युएबल्स होतं असं काही नव्हतं. 2 मजल्याचा बंगला होता, वरच्या मजल्यावर राहत होते. बेडरूममध्ये झोपलेलं असताना काही चोरांनी घरामध्ये खिडकीच्या इथून एंट्री केली आणि मग त्यांनी यांना धमकवायला सुरू केलं. आता रिटायर्ड ब्रिगेडियर होते, 80च्या वरचे होते, पण जरी प्रकृतीनं ते वीक दिसत असले तरी पण ते मेंटली साऊंड होते. ते अजिबात घाबरलेत नवरा बायको. त्यांनी त्याच्याकडे सोनं माहिती, त्याने चाव्या काढून दिल्या, ह्या तिजोरीत उघड, तिकडे घे. असं करून ते सगळं त्याने ते दिलं, त्यांना प्रॉपर्टी द्यायला हरकत, म्हणजे हे केलं, कोऑपरेट केलं त्यांना. आणखीन मग त्यांचं असं होतं की जे आलेले होते ते बाहेर गावावरून आलेली गँग होती. आणि रात्री पोलीस पेट्रोलिंग चालायचं. पोलिसांचं पेट्रोलिंगचं टायमिंग असतं रात्री 11 ते 5 वाजेपर्यंत असतं. आणि हे साधारण 1:30-2 वाजता हे अगोदर येऊन कुठे लपून बसले होते आणि नंतर ते 1:30-2 वाजता यांनी केलं होतं. 1:30 वाजल्यापासून त्यांना 5 वाजेपर्यंत टाइम काढायचा होता. मग त्यांना कळालं की आता ही सेफ जागा आहे, हे ऑपरेट करतात, तिथंच थांबले. मग फ्रीज मधलं उघडलं, हे केलं. मग लाईट लावली, यांचे फोटो वगैरे दिसले युनिफॉर्म मधले. यांना कळालं की ऑफिसर, मिलिटरीचे ऑफिसर आहेत. मग त्यांनी त्याच्याशी रिस्पेक्टफुली बोलायला सुरू केलं. आता ब्रिगेड साहेबांच्या लक्षात आलं की आपल्याला मारणार नाही आहेत किंवा आपल्या जीवाला लोकांना. ब्रिगेड साहेबांनी त्यांचं ब्रेन वॉशिंग करायला सुरू केलं. अरे बापरे. ते म्हणले, तुम्ही असे चोरे का करता रे? आम्ही देशासाठी लढतो, नागरिक हे करतो, आम्ही आमचे जगा, तुम्ही यंग आहे, एवढी तुमच्या हातात एवढी ताकद आहे, कशासाठी हे करता? ते पण त्यांना पण ते काय उत्तर काहीच नव्हतं त्यांच्याकडे. आणि असं करत करत मग त्याने चहा
भूक लागली फ्रीज मध्ये खायला आलं. माझ्या मिसेसने त्याला कॉफी करून दिली. घरात कॉफी पितो, दोघे छान होतं, कॉफी करून देते प्याले. आणि जाताना यांना सांगून गेले तुम्ही बाहेर पडू नका. अजिबात त्यांना कुठलाही व्हायला हे केलं नाही, दोघा पण नाही केले. आणि गेल्यावर कडी लावून घेतली, बाहेर निघाली. मग यांनी शेजाऱ्यांना बोलवलं, यांनी 100 नंबरला फोन केला. ब्रिगेड साहेब आमची टीम गेले त्यावेळेला पहाटेचे 6 वाजता पोचले. त्याने बघितलं हे सगळं, त्याचं जबाब घेतलं. मग त्याची इन्फॉर्मेशन लागली, हे झाली. ती गँग आणखीन काही कोणी गेले होते नाही, ती गँग मिळाली. मिळाल्यानंतर मग रिकव्हरी पण झाली, सोनं पण मिळालं. सोनं मिळालं तर ते सोनं त्यांनी एका सोनाराला दिलं होतं. सोनाराला ते आठवलं होतं. लगड तयार झाली होती. आणि मी विशेष म्हणजे त्या जे चोरी केले होते त्याच्यापैकी लेडीजनं जाऊन दिलं होतं. म्हणजे त्या टीम मध्ये लेडीज होती का? नाही, दरोडा घालताना लेडीज नव्हती, पण त्यांच्यातले लेडीजने नेऊन सोनार ऑब्व्हियसली लेडीज घेऊन आले. मंगळसूत्र जास्त कॉस्टली नव्हतं, त्यानं ते घेतलं आणि घालून टाकलं. मग आम्ही ते सोनार पण केलं. मग त्यानं सांगितलं असं झालं. मग तो म्हटला की मी दागिने जशी होती तशी मी बनवून देतो. मग त्याने ते बनवून दिले. नंतर मग आयडेंटिफाय करायला लागतं, दागिने आयडेंटिफाय करा. ब्रिगेड साहेबांना बोलवलं. मग ब्रिगेड साहेब म्हटले माझी दागिने नाही ते, अरे माझे जुने होते. आणि मग पोलीस आमच्या लोकांच्या समोर हे झालं. मग ते आले माझ्याकडे. म्हटलं ब्रिगेड कशाला दागिने बघतात, त्याच्या मिसेसला बोललो. मग मिसेसला दागिने झाले. मिसेस कशाला कधी ते नाही माझे दागिने. तिला अगोदर आमच्या लोकांनी समजावून सांगितलं असं. ते माझे झालं, आमच्या याने कशाला दागिने बघितले. कोर्टात शिक्षा झाली, आरोपींना हे झालं. म्हणजे हा माणूस काही खोटं सांगायचं. माझे नाहीच म्हटलं, माझे जुने होते, नवीन. आता एवढा मोठा ब्रिगेड ऑफिसर, त्याला ते झपकन कळतं ना. हो, अनुभव आहे एकदम. इंटिग्रिटी एकदम चांगली, दुसऱ्याचं काय नको. आणि त्यांना तो बौद्धिक पाजत होता. त्यांच्यात माझ्यात काय फरक राहिला, मी जर खोटं बोललो असं तेच. म्हणजे असे पण पोलिसांच्या समोर प्रसंग येतात की आपण काहीच करू शकत नाही, आपण हेल्पलेस असतो. पुरावा पाहिजे. सोनार द्यायला तयार आहे. सोनार म्हणतोय बाबा ह्याने दिलेत माझ्याकडे, मी हे करतो. सगळं म्हणजे सगळे कबूल करतात. आरोपीने पण गुन्हा कबूल का हो म्हटले, आम्ही गेलो होतो, सगळं झालं. पण हे आता पोलिसांनी काय करायचं. बरोबर. म्हणजे गुन्हा आपण सॉल्व्ह पण केलाय, पण ते ऍक्सेप्ट करायला तयार नाहीत, हे दागिने माझे येतात. आणि त्याच्यामध्ये थोडंसं चोरांचंही कौतुक नाही म्हणता येणार, पण ते त्यांना वाटलं, ते रिस्पेक्ट आला. पण ते युनिफॉर्म हे बघून त्यांना पण थोडं हे वाटलं. अजिबात दुखापत नाही. साधारण ती गँग तशा टाईपच्या गँग असतात, मारहाण करतात, खूप मारहाण करतात. ते अगदी कधी कधी जीवानीशी सुद्धा मारतात. त्यांना जेव्हा पकडलं ना, त्यांनी झटकन कबूल केलं, हो आम्ही केलं. आणि त्याने आम्हाला चांगल्या मार्गाने जाण्यासाठी आम्हाला लेक्चर दिलं होतं. एवढं पण सांगितलं. त्यांच्याकडनं आम्हाला कळालं की हे नाही असं घेतलं. अच्छा, खूप भारी किस्सा होता आणि असं खूप रेअर होतं आणि खरंच आवडला मला हा किस्सा. तर अजून असे काही किस्से असतील ते नक्कीच आम्हाला. पोलिसांच्या सर्व्हिसमध्ये भरपूर किस्से असतात, बारीक बारीक गोष्टी असतात या. काही वेळेला त्याच मोमेंटला जे सुचतं ते आपण करतो. बरोबर. मी दहिसर पोलिसला होतो, नवीन PSI होतो. प्रोबेशन संपलं होतं जून 87ला. ही ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यातली गोष्ट असेल. त्याकरून मी तुम्हाला दहिसर पोलीस बॅकग्राऊंड सांगतो. दहिसर पोलीस स्टेशन हे मुंबईच्या शेवटचं टोक, वेस्टर्न साईडचं शेवटचं टोक. त्यावेळेला नॅशनल पार्क होता. आणि नॅशनल पार्कच्या शेजारी डोंगरामध्ये वेगवेगळ्या वस्त्या होत्या, पाडे म्हणायचे. पाडे म्हणजे तिथं आदिवासी नव्हते, तिथे राहतो. आदिवासी संख्या खूप कमी होती, पण तिथे राहायचे कोण, तर नॉर्थ इंडियामधून आलेले लोक राहायचे. कारण ते शिप मिळायचं, अनऑथराईज करायचं, बांधायचे, झोपड्यामध्ये राहायचे, नंतर अनऑथराईज बांधायचे आणि राहायचे. ज्यादा लोकांची संख्या भैया लोकांची. आता नॉर्थ इंडियन म्हणजे भैया, युपीएल ना भैया. आणि या नॉर्थ इंडियन लोकांची अशी त्या प्रॅक्टिस होती त्यावेळेला की पोलीस सदस्य त्यांच्याकडला जो अनुभव होता त्यांना तिथल्या पोलिसांचा, तसा तो आमच्याकडे ते हे करायचे, इम्प्लिमेंट करायचे. ते छोटीशी गोष्ट सांगायला पण ती वाढवून सांगायची. म्हणजे कोणी एखादा छोटा हे मारलं पोटात, इतना बडा चक्कू लेके आया, मेरा सोने का चेन छीन लिया. अरे केळी विकतो तू,
तोळ्याची सोन्याची चेन घरात गळ्यात बांधशील घे त्याला. नाही मेरा सोने का चेन खेचली असं म्हणजे वाढवून सांगायचं. आणि त्यांना कायद्याचं नॉलेज जरा बऱ्यापैकी. आणि तिकडे ते युपी मधल्या पोलिसांशी त्यांचं स्ट्रगल होऊन ते बरेचसे आलेले असे हे असायचे. त्यात चांगले पण काय असायचे. पण त्यामुळं मुंबई पोलिस असं झालं होतं की भैया आला की त्याच्यावर प्रायमा फेशी विश्वास नाही ठेवायचा. आल्या तो सांगतो त्यावर सगळं खात्री करायची, मग पुढं हे करायचं. भैया म्हणजे नॉर्थ इंडियन. मग त्यात सगळे आले, बिहार आले, युपी वाले आले, हरियाणावाले, सगळे ते वरचा पट्टा हिंदी भाषिक सगळे. तर मग मी असंच पहिले होतं. तर एक मुलगा 18-19 वर्षाचा एक मुलगा पळत पळाला, बहुत मार असं करून पोटात आलं. तर इथं ते त्या लोकांची मोडच असल्यामुळं आम्ही का फार सिरियसली घ्यायचं ना. ठीक आहे, मग यादी दिली आणि भगवती हॉस्पिटल होतं, त्याला भगवती हॉस्पिटल पाठवून दिलं मेडिकलसाठी. एक NC घेतली, भगवती हॉस्पिटल पाठवून दिलं. हातानं मारहाण केली, एक 323 NC घेतली, पाठवून दिलं. तो गेला. आणि मग ते आता NC मध्ये साधारण आम्ही विरोधकाला बोलवतो होतो. ऍक्च्युली लिगली अलाउड नाही ते, पण आम्ही मोठं भांडणं वाढवून बोलवायचो. तसं शिपाई पाठवून दिला होता. तर थोड्या वेळानं संध्याकाळची गोष्ट होती, साधारण 5च्या दरम्यानची गोष्ट होती. संध्याकाळी 6-6:30ला फोन आला हॉस्पिटलमधनं की पाठवलेलं तुम्ही पेशंट ऍडमिट झालाय. ऍडमिट झालाय म्हटल्यावर मग ऑब्व्हियसली ठाणे अंमलदारने जायचं. माझी ड्युटी संपायला होती, 6 वाजता संपणार होतं. पण माझ्या काळात NC घेतलेली होती, त्यामुळे मला ते नाईटच्या ऑफिसने सांगितलं की तू जा. मग मी आणि माझ्यावर 2 प्रोफेशनल होते, माझ्या बॅचमेट होते, दंडाळे, सवई असे दोघे होते. आणि आम्ही 5 जण प्रोफेशनल होतो. आम्ही गेलो तिथे तर बघितलं त्याला खरंच ऍडमिट केलं होतं. डॉक्टरना विचारलं मी, त्याला हाताने मारले का? त्याला म्हणते त्याचा बरगडी तुटून लिव्हरमध्ये घुसली, अमिताभ बच्चन झालं. डॉक्टरचे शब्द, त्याचा अमिताभ बच्चन झालाय आणि त्याला ब्लडची गरज आहे, त्याचं ऑपरेट करायला. ब्लडची गरज आहे. तर त्यावेळेस तिथली ब्लड बँक 5:30 वाजता बंद होत होती. भगवतीच्या हॉस्पिटलच्या ब्लड बँकमध्ये, कॉर्पोरेशन हॉस्पिटल आहे, तिथं ब्लड नव्हतं. कुपरवरनं मागवायला, तिथं पण त्याच्या ग्रुपचं नव्हतं. मग काय करायचं चालू. आम्ही यंग होतो, ट्रेनिंगमधनं बाहेर आलेलो. तसं मग आम्ही म्हटलं आमच्यातलं कोणा मॅच होतं बघ देऊ ब्लड त्याला. मग आम्ही 3, मी, दंडाळे, सवई आणि 2 दुसरे, गायकवाड आणि गणेश गायकवाड आणि काशीनाथ पोद्दार, तो आता एक्सपायर झाला, असे 5 जण आम्ही ब्लड डोनेट केलं. त्यातल्या 2-3 झालं. मग 3 आमचं ते तिघांचे ज्याची मॅच झाली नाहीत ते खाजगी याच्यामध्ये दिलं आणि तिथनं ब्लड आणून ते ब्लड त्याला दिलं, रिप्लेस केलं. आणि मग त्याचं ऑपरेशन झालं. डॉक्टर रात्रोरात ऑपरेशन केलं, वाचला तो. डॉक्टर म्हटलं की खूप चांगलं गेलं तुम्ही ब्लड दिलं, नाही तर तो वाचला नसता. ब्लड खूप झालं ते लिव्हर, तो वाचला. म्हणजे कॉर्पोरेशन हॉस्पिटलमध्ये त्याला योग्य वेळावरती ट्रीटमेंट मिळाली, तो वाचला. 2-3 दिवसांनी डिस्चार्ज झाला. आम्ही तोपर्यंत गुन्हा दाखल करून आरोपी लिगली जे करायचं ते केलं. पण त्या डॉक्टरने काय केलं, डॉक्टरने दुसऱ्या दिवशी सकाळी डीनला सांगितलं, त्या हॉस्पिटलच्या. त्या डीननी आमच्या सिनियर पेला फोन केला. सिनियर पेने फोन केला. मग सिनियर, आम्ही आपलं रात्री घ्यायला गेलो, सकाळी आलो 9-9:30 वाजता. सिनियर पेने बोलवलं आम्हाला. सिनियर पेला पहिला दामात घेतला. तुम्ही NC का घेतली पहिला, म्हटलं गुन्हा दाखल केला नाही. सगळं तुम्हाला मी माफ करतो, एका गोष्टीने तुम्ही ब्लड देऊन वाचवला जीव त्याचा. आणि मग सगळ्या ऑफिसरना बोलवलं. म्हटलं क्राईम प्रिव्हेन्शन कसं असतंय बघा, एक त्याने मर्डर वाचवलाय, एक क्राईम प्रिव्हेन्शन हे केलं. आम्हाला चहा बदला, आम्हाला बरं वाटलं. म्हणजे क्राईम प्रिव्हेन्शन करायची पद्धत त्यावेळेला जे काय सुचलं ते केलंय. बरोबर आहे. मेला असं तर क्राईम मर्डर झाला असतो. तो जागला, त्यातून बाहेर आला. तो नंतर इतका तो हे झाला की तो नंतर भाजीवाला होता. तो जोपर्यंत मी दहिसरमध्ये होतो तोपर्यंत तो भाजी घ्यायचं आणि घरी आणून विकत द्यायचं. पैसे मी देत होतो, पण तो चांगली भाजी आणून आम्हाला पहिला पुरवायचा. जीवनदान दिल्याबद्दल त्याचे आभार. म्हणजे ह्या वेगळ्या पद्धतीने सुद्धा आपण केसमध्ये मदत करू शकतो. पोलीस खूप प्रकारे चांगल्या प्रकारे काम करू शकतात, करतात पण त्याला ती बाहेर हे मिळत नाही, रिकग्निशन. पोलिसांच्या वाईट गोष्टी मात्र खूप पब्लिश होतात, पोलिसांच्या चांगल्या गोष्टी हे होत नाही. खरं आहे. त्याला पब्लिसिटी देत नाहीत किंवा लोकांना इंटरेस्ट नसतं. त्यात काय, त्यांचं काम आहे ते.
त्यावेळेला त्याची काय परिस्थिती असते ते त्याला बाहेरच्यांना कळत नाही, ते त्या अधिकाऱ्याला किंवा त्या स्टाफला कळते. बरोबर बरोबर. सर, आज जसं तुम्ही म्हटलं की आता एखादा शिपाई लेवलचा जरी माणूस असेल, कोणी असेल पोलीस डिपार्टमेंटमध्ये किंवा कोणी, एक छोटंसं मोठ्या अधिकाऱ्यांकडनं मिळणारं कौतुकाची थाप असेल किंवा रिकग्नेशन असेल, ते खूप मोठा रोल. मला सिनियर पीआयने आम्हाला 5 जणांना चहा पाजला सगळ्यांच्या समोर. ते आम्हाला सगळ्यात मोठं रिवॉर्ड होतं. आम्ही जस्ट पोलीस खात्यात एंट्री केली होती. सिनियर पीआयला म्हणजे पोलीस स्टेशनचा देव असं म्हणलं जातं अगदी. आणि सिनियर पीआय जो काही ठरवेल तो काही काही करू शकतो सिनियर पीआय पोलीस स्टेशनचा. म्हणजे डीसीपी वगैरे त्याला इंटरफेअर करत नव्हते. कित्येक सिनियर पीआय असे पहिले डीसीपीला सांगायला, नो इट इज माय बेबी, आय विल लुक आफ्टर. असे डीसीपीनं सांगणारी सिनियर. हा ना, म्हणजे माझे डिपार्टमेंट आहे, मी हँडल करतो. देयर इज माय बेबी. माझ्या हाताखाली काम आहे, त्यांना शिक्षा द्यायची का रिवॉर्ड देते मी बघीन. तुमचं काम नाही. तुमचं काम, तुम्हाला शिक्षा द्यायची मला द्या, असं पण सिनियर पीआय सांगायचं. दहिसर पोलीस स्टेशनचाच म्हणजे सिनियर पीआय किती स्ट्रॉंग असायचे त्याच्याबद्दल तुम्हाला एक उदाहरण देतो. मी दहिसर तिथं एक केतकीपाडा म्हणून डोंगरी एरियामध्ये एक वयस्कर स्त्री होती, विडो होती, जसं 85-80 वर्ष होती. मुलं वगैरे तिकडे सोलापूरला राहत होती, ती तिकडे एकटीच राहत होती. आणि ती मुली होत्या, त्या मुलींची लग्न झालेली होती. तर त्यानं तिथं लँड जागेवर खोल्या बांधून चाळी उठवणे आणि भाड्याने देणे यातनं किंवा विकणे असं त्या प्रकार चालायचे. त्याच्या जागेमध्ये तिने 9 खोल्या बांधण्याबद्दल एका कॉन्ट्रॅक्टरबरोबर त्यानं डील केलं होतं. त्यातल्या काही खोल्या कॉन्ट्रॅक्टरला द्यायच्या होत्या आणि काही खोल्या हिच्या ताब्यात द्यायच्या होत्या. आणि ही तिथं स्वतः राहणार होती. कॉन्ट्रॅक्टरनं काय केलं, बांधल्या खोल्या आणि कुलपं लावून टाकली आणि तिला आत एंट्रीच देत नव्हता. तो म्हणायचा पहिला माझ्या नावावर कर, मग मी तुला एंट्री देणार. ही म्हणायची पहिला मला आत जाऊ दे, माझ्या घरात राहू दे, मग मी तुला देणार. अशा ह्याच्यात तिने कुलपं लावली. मग ती कंप्लेंट आली माझ्याकडं. पोलीस स्टेशनला आलो, मी ड्युटीला होतो स्टेशन हाऊसला. 341 खाली रॉंगफुल डिस्टन्स झाली, केस घेतली, रजिस्टर केली मी आणि आरोपी अटक केला आणि मग ती कुलपं तोडली आणि मग हे सुरू झालं. आणि त्या ह्याच्यामध्ये मग ते बिल्डरचा लॉस झाला ना, त्या कॉन्ट्रॅक्टरचा. त्यांनी कंप्लेंट केली आणि मग ते डीसीपींच्यापर्यंत गेलं. आणि त्या केसमध्ये काय होतं, अनऑथराइज कन्स्ट्रक्शनसाठी MRDP खाली पण गुन्हा दाखल करायला पाहिजे होता. त्यात कलम ॲड करायला पाहिजे होतं. मला सिनियर पीआय काय म्हटलेले, म्हणजे NK कलम म्हणून सिनियर पीआय होते. ते म्हटले की सावंत MRDP लावली आपण तर ते बिल्डर ते डेमॉलिश करा, कॉर्पोरेशन डेमॉलिश करणार, हे म्हातारीचं नुकसान होईल खूप. म्हटले आयुष्यात मोठेल त्याचं. मग मला पण पटलं ते. मग मी काय MRDP सेक्शन लावलं नाही. MRDP म्हणजे लावलं. मग ते डीसीपींच्याकडे ते नाही तक्रार केली, असं झालं, माझे कुलपं तोडली आणि हे केली माझ्या ताब्यातलं. मग ती म्हातारीचं काय, म्हातारीला राहायला मला होतं. ती म्हणत होती आता उरल्या 3 रूम तुला द्यायचे आहेत, ते मी ते देतो रूम, तर तू नावावर काय, तुला कोणावी काय वेग असं त्यांचं काय सॉर्ट आउट. तिचा हे क्लिअर नव्हता. मग डीसीपींचे विचारलं, मग डीसीपींच्याकडे अर्ज केला. मग डीसीपीने ACP कडे इन्क्वायरी केली. ACPच्या लक्षात आलं काय झालं. ACP पण चांगले होते आमचे. मग डीसीपी स्वतः पोलिसांना आले. मी काय बोलू ना, मग सिनियर पीआय म्हणून म्हणले त्याला काय बोलू नका म्हणले. MRDP सेक्शन त्यांनी लावायला पाहिजे, तो लावणार होता, मी त्याला लावू नको म्हणून सांगितलं. तुम्हाला जी काही कारवाई करायची माझ्यावर करा. असं म्हटल्यावर NK कदम म्हणजे रिटायरमेंटला आले सिनियर पीआय, बॉम्बेला एक नावाजलेलं सिनियर पीआय. डीसीपी यंग डीसीपी होते. साधारण एक 10-12 वर्ष सर्व्हिस झाली होती त्यांची आणि याची ती 38 वर्ष सर्व्हिस झाली होती. ते एकदम हे झाले. मग त्यांना सांगितलं की ती असं होतं, तिचं खूप नुकसान झालं असतं, ती आयुष्यातून उठली असती. लग्न झालेल्या मुली आहेत, त्यांना ते जाणार आहे. एक सामाजिक बांधिलकी म्हणून मी सांगितलं करू नको, जबाबदारी माझी, तुम्हाला काय कारवाई करायची मला. त्याच्यात काही कारवाई झाली नाही. म्हणजे असे पण सिनियर पीआय खमके होते. आणि हे त्यांचे किस्से आपल्यापर्यंत पोहोचतच नाही. म्हणजे त्या म्हातारीला सुद्धा माहिती नसेल की त्यांनी काय केलंय त्यांच्यासाठी. म्हणजे जर त्यांनी मनावर घेतलं असतं तर ते डिमॉलिश करता आलं असतं. नाही, डिमॉलिश झालं असतं ते. ॲज पर रूल. ते सहज डिमॉलिश झालं होतं. त्या वॉर्ड ऑफिसर खैरनार होते. खैरनारचा पण एक किस्सा आहे.
त्यावेळेला बोरिवली वॉर्ड ऑफिसला वॉर्ड ऑफिसर होते. खैरनार म्हणजे कसं तसं रफटफ, जो त्यांच्या आढावा येईल त्याच्याशी तो एकदम रफटफ, बाकी एकदम सॉफ्ट. एकदा आमच्या इथं आंबेवाडीमध्ये अनऑथराइज डेमोलेशन चालू होतं. डेमोलेशनला स्वतः उभा राहायचे हे, यांच्यावर एक बॉडीगार्ड असायचा, स्वतः स्टिक वगैरे हातात असायची त्यांचे. एक तिथलं सोशल हे होतं, सोशल वर्कर टाईपचं, त्याचं डेमोलिश झालं, त्यात घर डेमोलिश होत होतं. त्यानं काय केलं, तो यांच्या अंगावर झाला, त्याने आपला झटकानं लावला गेला आणि कसं काठीने हे केलं. काठीने केलं म्हणजे झालं, ते डेमोलिशन झालं. खैरनार साहेब साफ सलाम कॉर्पोरेशनचा निघून गेला. आणि मग संध्याकाळी 8 वाजता मी नाईट ड्युटीवर होतो. हा आला की सोशल वर्कर आणि मला कंप्लेंट झाला, मला खैरनारने मारला, माझा हात प्लास्टर बिस्टर घालून आला, पूर्ण प्लास्टर करून. सकाळी 10-11च्या दरम्यान घटना घडलेली. संध्याकाळी 8 वाजता प्लास्टर बिस्टर घालून करून असा हात बांधून आला. मग FIR तर झाला होता, हे FIR दाखल केला. मी सिनियर पेन म्हणलं असं कर दाखल, म्हणले काय असेल ते असेल, जे काय असेल ते असेल, बघू म्हणले, कर दाखल. FIR दाखल केला, खैरनार आरोपी. मग त्यात तपास करताना असं लक्षात आलं की मला बॉडीगार्डची विचारलं. बॉडीगार्ड म्हटलं त्यांनी त्याला ढकलून दिलं, असं काठी मारली नाही. बॉडीगार्ड पोलीसचा होता, तो काय खोटा नाही बोलला. मग आणखीन चौकशी केली मी. मग त्या याच्यामध्ये आंबेवाडीमध्ये एक नंतर आमदार झाले, ते नाव नाही सांगत मी त्यांचं, तर कॉर्पोरेटर झाले, नंतर आमदार झाले. ते आमच्याशी पोलिसांची खूप चांगले आहे. त्याने सांगितलं की अरे सावंतसाहेब, त्याचा हात अगोदरच मोडलेला होता आणि त्यानं अमुक डॉक्टरकडनं ट्रीटमेंट घेतली होती. मी त्याला स्वतः दवाखान्यात जाऊन भेटलेलं आहे. मग डॉक्टरचं नाव मिळालं मला. रात्री 11 वाजता मी त्या डॉक्टरच्या घरी गेलो, त्याला झोपेतून उठवलं, तुझी एक्सरे सगळे काढ म्हटलं, या पेशंटचं. ते म्हटलं हा फ्रॅक्चर झाला. आणि त्यानं ते सर्टिफिकेट दिलं आम्हाला, एक्सरे बिक्सरे सगळं आमच्याकडं आलं. बघतो तर त्याला प्लास्टर बांधून होता, त्याच हातात प्लास्टर. मग दुसऱ्या दिवशी मेडिकलला पाठवला, फ्रॅक्चर किती आहेत, फ्रॅक्चर एकच आहे. त्याची आम्ही एज मागितलं, एज इंजुरीचं एज 2 महिन्यापूर्वी झालं. मग खोटी कंप्लेंट दिली म्हणून आम्ही हे तर बी फायनल केला, बी फायनल प्रॉसिक्यूट करून त्याच्यावर खोटी कंप्लेंट दिली म्हणून कोर्टात FIR दाखली, कंप्लेंट दाखली. म्हणजे बघा, मग खैरनार साहेब सांगितलं सर असं झालं होतं. व्हेरी गुड म्हणते. त्यानंतर कधीही खैरनार साहेबांच्याकडे मी कोणतंही अनऑथराइज काम असेल पाठवलं ते कधी नाही त्या ऑफिसला मदत कर. म्हणजे बघा कसं असतं की आपण जरी चांगलं काम केलं तरी लोक आपल्याला, म्हणजे पोलीस अधिकाऱ्यांना सुद्धा ते गोत्यात आणू शकतात. पोलीस खैरनार साहेब वॉर्ड ऑफिसर, मुंबईतले नावाजलेले वॉर्ड ऑफिसर, त्यांना अख्खे मुंबईतली बिल्डर घाबरत होते. बरोबर. पण हा फालतू सोशल वर्कर त्यांना नडायला गेला. बरोबर. मॅच्युरिटी तेवढी नव्हती ना. त्याला वाटेल की आता यांना शिक्षा होईल बाबा, नाही काहीतरी होईल ना, घाबरतील किंवा कोणीतरी त्याला किल्ल्या मारले असतील ना. बरोबर. सर, तुमच्या किस्स्यांमधून एक गोष्ट मला लक्षात येते की तुमचे जे काही सिनियर होते त्यांच्याकडनं आपल्या ज्युनियर्सला कसं प्रोटेक्ट करायचं किंवा त्यांना प्रोटेक्ट नाही, त्यांना योग्य वेळेस योग्य सल्ले कसे द्यायचे, त्यांची काइंड ऑफ जबाबदारीच घेऊन टाकायचे. करेक्ट. पूर्वी असं होतं की सिनियर ते हाताखाल्या लोकांना ना स्वतःची ज्युनियर समजण्यापेक्षा स्वतःची विद्यार्थी समजायचं. एक आमच्याकडे एक गुरुकुल सिस्टम होती. आता मी दहिसर पोलिसला होतो, तर दहिसर पोलीस स्टेशनला मी ज्या PSIच्या हाताखाली, म्हणजे त्यावेळेला प्रमोशन नव्हती ना, PSIचा PIवायला 14 वर्ष 15 वर्ष लागायचे, 17 वर्ष लागायचे. काय रायटर जे झालेले असेल त्यांना 17-18 वर्ष लागायचे. पण ते सिनियर PSI असेल त्यांचा अनुभव मोठा असायचा, ते दुसरे नवीन आलेला ट्रेन करायचे, नवीन आलेला त्याच्यानंतर जे आलेला ट्रेन करायचे, असे एक शिष्य तयार करत जायचे. असे एक परंपरा होती ती. बरोबर. ते आता मोडलेली आता परंपरा. असं ते एकमेकाला तयार करायचं. माझ्या अगोदर मठाधिकारी म्हणून होते, सिनियर होते, 17 वर्ष सर्व्हिस झाली होती. त्यांच्या बरोबर बसून काढायचं, FIR हे पंचनामे लिहायचं, त्यांना सांगायचं तुम्ही सांगा मी लिहायचं, असं करत मग आम्ही हाताखाली जसं जसं होईल तसं फास्ट लिहायला. बरोबर. म्हणजे ही शिकवायची पद्धत होती. तर एखाद्या गुन्ह्यासाठी जर एखादा पथक नेमलं जातं डिपार्टमेंटकडनं, ठीक आहे, तर ते पथक तिथले इन्चार्ज नेमतात का की मला माझ्या स्क्वॉडमध्ये कोण कोण पाहिजे, का लोक काही अनुभवी, काही एक्सपर्ट आणि काही न्यू कमर्स, म्हणजे असं, कारण की त्यांनाही शिकता यायला पाहिजे असं काहीतरी असतं. पूर्वी मुंबई पोलीस स्टेशनमध्ये असं होतं की मुंबई पोलीस स्टेशन
स्टेशन हाऊसला ऑफिसर असायचे, बीटला ऑफिसर असायचे आणि डिटेक्शनला तडीपारला ऑफिसर असायचे. तडीपार डिटेक्शन सर्व्हिलन्स त्यासाठी एक टीम असायची. मग ते डे नाईट शिफ्ट असायची, त्या 2-2, 3-3 ऑफिसर असतात. पण ते सीझन्ड ऑफिसर असायचे. PSI असायचे 17 वर्ष 15-17 वर्षाची सर्व्हिस असलेले. सिनियर PI तो जो PSI असेल त्याच्या मत्तीला आणखीन काही ऑफिसर जायचे शिकायसाठी म्हणून. मग ते तयार व्हायचे त्याच्या ह्याच्यात. सेपरेट टीम अशी त्यावेळेला पद्धत नव्हती. ही साधारण 2090च्या आसपास सुरू झाली. मग DCPने स्वतःची स्क्वॉड तयार केली, ऍडिशनल CPने स्क्वॉड केली, मग वरच्या अधिकाऱ्यांनी स्वतःचे स्क्वॉड सुरू केले. पहिला मुंबईमध्ये खाननी ते स्वतःच स्क्वॉड सुरू केलं, त्याला ATS नाव दिलं. तसं DCPनी झोन 7 स्क्वॉड केलं. त्याची नंतर प्रत्येक झोनल DCPचे स्क्वॉड तयार झाले. मग त्यात ते सिलेक्टेड ऑफिसर घ्यायचे, त्या वेगवेगळ्या त्यांच्या हद्दीतल्या पोलिसांचे सिलेक्टेड ऑफिसर घ्यायचे. त्यांनी पोलिसला काम करायचं नाही, त्यांनी स्क्वॉडमध्येच काम करायचं. त्यांना हे काय असायचं, पोलीस स्टेशनच्या कामातून सुटका मिळायची आणि तिकडे हे व्हायचं, स्पेसिफिक टास्क मिळायचं. मग ती कलेक्शन ऑफ इंटेलिजन्स त्याला भरपूर वेळ मिळायचा. मग त्यांचे गँगच्या लोकांच्या बरोबर, आरोपींच्या बरोबर, याच्याबरोबर चांगले संबंध तयार व्हायचे. त्यातून इन्फॉर्मेशन येत होते. 24/7 तेच काम, इतर काम नसे, बंदोबस्त किंवा रुटीन पोलीस स्टेशनचं काम आहे, कंप्लेंट घेणे बिणे तसं काय काम नाही. डेडिकेटेड त्याच गोष्टीसाठी, कलेक्शन ऑफ इंटेलिजन्स आणि आरोपी पकडणे. ओके, याच्याने एनहान्समेंट झाली असेल परफॉर्मन्स मध्ये किंवा बाकीच्या त्यांना रिझल्ट मिळायचे ना. मग त्यांना 24/7 टाइम मिळायचा, त्यांना रिझल्ट मिळायचे, त्याचं नेटवर्क चांगलं व्हायचं, एकमेकांसोबत बॉन्डिंग पण चांगली होती, तयार व्हायचं. मग काही वेळा कोणाला फेवर करायचे, तो फेवर केलेला माणूस त्यांना इन्फॉर्मेशन द्यायचा. ऑब्व्हियसली गिव्ह अँड टेक पॉलिसी असते, इन्फॉर्मेशन गिव्ह अँड टेक पॉलिसी असते, अलिखित नियम असतो. नुसतं का पैशावर कोण देत नाही, मी एवढे पैसे देतो इन्फॉर्मेशन ते कोण देत नाही, कारण त्याचा जीव जाणार असतो. गिव्ह अँड टेक पॉलिसी असते. काही वेळा त्याला फेवर केलं जातं, छोटे छोटे गुन्हे असतात ते माफ केले जातात. मला काही ऑफिसर माहित आहेत, ते एखाद्या आरोपी, शिरकोळ आरोपी असणारा, चोरी करणारा, त्याला मोबाईल द्यायचे, तू जाऊन हे कर, त्या मोबाईल इंटरसेप्टरला लागायचे. ओके, त्यात त्याला इन्फॉर्मेशन मिळायची. बाकीच्या गँगवाल्यांच्यावर काम करायचं, हे करायचं, त्याची इन्फॉर्मेशन त्याला यायची सगळी, कारण ह्याचा मोबाईल हे असायचं. अशी त्यावेळेला पद्धत होती, ती करत होती त्यावेळेला. एवढी काय टेक्नॉलॉजी जास्त नव्हती, CCTV नव्हते किंवा मोबाईलचं कॉल रेकॉर्डिंग असे काय भानगड नव्हतं त्यावेळेला. नंतर सुरू झालं टेक्निकल अनालिसिस वगैरे, त्याचा नंतर आला. पूर्वी इंटरसेप्शन होतं. बरोबर, म्हणजे समोरच्या व्यक्तीवर ट्रस्ट असेल, आपला इन्स्टिंक्ट की आपलं काय म्हणतंय, हा खरं बोलतोय खोटं बोलतोय, आणि त्याचा आपलं आणि अनुभव आपण ते हे करायचं. काही वेळा चुकीची माहिती यायच्या नंतर काय झालं, बॉम्बेमध्ये असं सुरू झालं की या गँगमधले जे इन्फॉर्मंट्स होते, प्रोफेशनल इन्फॉर्मंट, पैशासाठी काम करायचे किंवा फेमसाठी काम करायचे. मग त्यांच्या लक्षात आलं की PSIला आपण इन्फॉर्मेशन दिली किंवा हवालदारला दिली तर आपल्याला ज्यादा मिळत नाही, ते जर मी DCPला दिली तर मला ज्यादा मिळतं आणि मला बाकी सगळे हात लावू शकत नाहीत. असं व्हायचं की पोलीस स्टेशनला एखादा मला इन्फॉर्मेशन देत असेल तर दुसरा पोलीस स्टेशनचा PSI त्याला थोडा फेवर करायचं नाही, मग त्याला प्रोटेक्शनसाठी तो काय करायचा, DCPचा नाही. DCPचा इन्फॉर्मंट मध्ये त्याला थोडं आणखी प्रिव्हिलेज मिळायचं. मग ऍडिशनल CP, मग CPचं प्रत्येकाची इन्फॉर्मंट सुरू झाली. मग जसं ग्राउंड लेवलवर इन्फॉर्मेशन येत होती ती वरनं खाली यायला लागली. ग्राउंड लेवलला जेव्हा इन्फॉर्मेशन येत होती त्यावेळेला असं होतं की हवालदारला माहित असायचं की हा इन्फॉर्मेशन का देतोय, कारण तो मोहल्ल्यात फिरायचा, त्याला सगळ्यांची माहिती असायची. आज असं होतं, म्हणजे आता एक की माहिती वरच्याला येते, त्या वरच्याला खालचं काहीच माहित नसतं, त्याला फक्त माहिती येते फोनवर. मग ती कोण देते, का दुबईत बसून दाऊ देतोय का पाकिस्तानात बसून दाऊ देतोय माहित नाही. खरं, इन्फॉर्मेशन येते त्याच्यावर ऑपरेशन होतं. म्हणजे आलेली इन्फॉर्मेशन कुठल्या मोटिव्हने आली आहे हे वरनं आलेल्या इन्फॉर्मेशन मध्ये हे नसतं, ते खालच्या इन्फॉर्मेशन. आता इन्फॉर्मेशन बाकी जे येते ते इंटेलिजन्स ब्युरोकडनं येतं. बरोबर, त्यात बऱ्याचशा गोष्टी करतात. बरोबर. सिनेमामधून किंवा सिरीजमधून एक गोष्ट म्हणजे मला समजली होती की जे पण इंटेलिजन्ससाठी काम करतात लोक, ते पोलीस अधिकारी असो का कोणी असो, ते त्यांचा रिसोर्स कधीच डिक्लेअर करत नाही किंवा सांगत नाही. कुठलाही पोलीस अधिकारी आपला इन्फॉर्मंट डिक्लेअर करत नाही. हो ना, पोलीसमध्ये असू दे, IB मध्ये असू दे, रॉ मध्ये असू दे, कुठल्याही इन्फॉर्मेशन त्याला ते बंधन नसतं, त्याचं नाव डिस्क्लोज करायची गरज नसते. फक्त त्याला जेव्हा रिवॉर्ड द्यायचं असतं त्यावेळेला ते रिवॉर्ड द्यायसाठी त्याला नाव
त्याच्या डेडिकेटेड हँडलरला कळवायचं असतं. हम्म. त्यातनं ते सिक्रेट फंडातनं त्याला पैसे ऑटोमॅटिक जातात. ओके. कस्टमवाले पण इन्फॉर्मेशनचे नाव देतात, पण ते डेडिकेटेड ऑफिसरला देतात. हम्म. तो मग त्याच्यावर वर रिपोर्ट पडताना XYZ त्याचा कोड नेम असेल किंवा जे काय असेल त्याच्यावर म्हणजे सिक्रेसी मेंटेन असते. सिक्रेसी मेंटेन केले कारण त्याच्या लाईफचा प्रश्न असतो. बरोबर. आणि प्रत्येकाच्या इन्फॉर्मेशन वेगवेगळ्या लेवलचं काम करतो. वेगवेगळ्या लेवलचं काम असतं. प्रत्येकाचे इन्फॉर्मेटिव्ह वेगवेगळं असतं. कधी कधी असं होतं की इन्फॉर्मरनेच ट्रॅप लावलेला असतो पोलिसांचा. सांगतो ना, पेड इन्फॉर्मेशन ते गँगवालेच त्याला सांगतात तू असं इन्फॉर्मेशन दे. आता एखादा तुमच्या गँगचा आहे माणूस आहे, तुम्ही माझी इन्फॉर्मेशन द्या ना की त्याचा गँगचा माणूस आहे, त्याची इन्फॉर्मेशन द्या. ओके ओके ओके. काटाने काटा काढायचा प्रयत्न करतो. पोलिसांचा वापर त्यासाठी केला जातो. किंवा मग एखादा छोटा मोठा छोटी मोठी इन्फॉर्मेशन दे जेणेकरून मोठी जी काही असेल त्याच्याकडनं दुर्लक्ष व्हायला पाहिजे. होतं की तसं पण पोलिसांना एंगेज की ठेवलं जातं एखादी गोष्टी आणि दुसरीकडे दुसरं काम केलं जातं. असं पण असतं. कसं आहे, जोपर्यंत ग्राउंड लेवलला इन्फॉर्मेशन येत नाही तोपर्यंत हे सगळं कळत नाही. बरोबर. जेव्हा वरनं इन्फॉर्मेशन येते तेव्हा ऑब्व्हियसली नॅरो पाहत असतो ना, वरनं खाली येते. ग्राउंड लेवलनं आता तो ग्राउंड वरपर्यंत जाऊच तोपर्यंत ती सगळ्याकडनं व्हेरीफाय होत असते. हवालदारकडले PSI करणार, API करणार, PI करणार, म्हणजे त्याचे जे चॅनल असतात सुप्रिमेसी चॅनल, त्या चॅनलमध्ये बऱ्याच जणांचे नेटवर्क असतात. वरनं खाली येते तेव्हा कोण टेस्ट करायला जात नाही, कारण की डायरेक्ट वरनं आलेले असते. त्याला चॉईसच नसतो इम्प्लिमेंट करणे एवढा. बरोबर, अगदी बरोबर आहे. हे आणि हे चांगलं पण आहे. कसं खालून जर वरती जाईल ना तर ती इन्फॉर्मेशन पर्यंत ऑर्डर येण्यापर्यंत ती लेट झालेलं असतं आपल्याला. असं होत नाही. अच्छा. खालनं इन्फॉर्मेशन आली की ती वर जायला काही वेळ लागत नाही. अच्छा. कोणतं डिसिजन घेतो अच्छा पटकन, तो डायरेक्ट सांगतो फोन असं असं आहे, माझी जबाबदारी. आणि ते रिस्क घ्यायला लागते तेवढ्या. सर अजून एक माझा एक छोटासा असा प्रश्न आहे की डिपार्टमेंटमध्ये तुमच्या काळात आणि आताच्या काळात वेपन ट्रेनिंग किती फ्रिक्वेंटली असायला पाहिजे होती जनरली, असं विचारतो मी. कारण आपल्यापेक्षा गुन्हेगार तर थोडेसे ॲडव्हान्स लेवलला ते वापरतात आणि डेली त्यांच्याकडे वेपन असतं, ते कधीही वापरू शकतात किंवा ॲडव्हान्स लेवलला ते प्रॅक्टिस करतात. आता डिपार्टमेंटमध्ये किती फ्रिक्वेंट असते किंवा किती फ्रिक्वेंट असायला पाहिजे, किंवा वेपनसुद्धा चेंज होतात, टेक्नॉलॉजी येत राहते, तर आपण तेवढे सक्षम व्हायला पाहिजेत का? वेपन्स ॲडव्हान्स असतात, गुन्हेगारांच्याकडे ॲडव्हान्स असतात, ते वापरण्यावर गुन्हेगाराला कुठलं बंधन नसतं. पोलीस हे असे एक डिपार्टमेंट आहे जिथे वेपन वापरण्यावर बंधन असतं. ओके. त्यानं का वापरलं ते एक्सेस पॉवर वापरली का, हा प्रश्न येतो. पोलिसांनी ज्यावेळी वेपन्स पोलिसांच्याकडे येतात, समजा पोलिसांनी AK-47 दिली, पोलीस AK-47 आपण रस्त्यावर वापरू शकत नाही ना. कोलॅटरल डॅमेज सुद्धा इनोसंट मारू शकतात, ते कसं वापरणार? चांगल्या ॲडव्हान्स जगामध्ये गन्स आहेत ना, पोलीस कशा वापरणार? कारण त्यांना कोलॅटरल डॅमेज पहिला टाळायचं असते. आरोपी काय आज नाही उद्या मिळणारच आहे. बरोबर आहे. मिसफायर होतात किंवा बऱ्याच गोष्टी होतात, क्लीन करतात. मिसफायर दॅट इज मॅन्युफॅक्चरिंग डिफेक्ट. मिसफायर कधी होतं, बुलेट जी असते ती व्यवस्थित तयार झालेली नसेल, त्याच्यावर ठोका पडला तर ती फायर होते, तर ती फायर होत नाही, नुसताच ठोका पडतो आणि नंतर ती ऑटोमॅटिकली काहीतरी हे होतं. किंवा असं असतं की 9mm पिस्तूल आहे. पूर्वी आम्ही SPG ट्रेंड ऑफिसर, SPG ट्रेंड ऑफिसर साधारण ज्यादा केअरफुल असतात ते, किंवा आता ट्रेनिंग दिलेलं आहे बऱ्याचशा असॉल्ट मोबाईलचं ट्रेनिंग. मी स्वतः SPG ट्रेनिंग केलं आहे, असॉल्ट ट्रेनिंग केलेलं आहे. म्हणजे थोडक्यात कमांडो टाईप पोलीसमधलं जे असतं, बाकी NSA वगैरे ते कमांडो दॅट इज डिफरंट, यांच्यात जे असतं ती सगळी ट्रेनिंग केली. आम्हाला एक सवय असायची, पिस्तूल काढलं, हातात पिस्तूल घेतलं की पहिला ते कॉक करायचं, अस्पल्ट करायचं, ह्याच्यामध्ये राऊंड आहे की नाही बघायचा. अच्छा. ते गेलाय की नाही, तो राऊंड काढायचा, मॅगझिन काढायचा, तो राऊंड काढायचा आणि मग ठेवायचं आणि मग ठेवायचं एम्प्टी करून. ओके. दिस इज हॅबिट. आम्हाला एक धोटे म्हणून वाचवतो, धोटे म्हणून डिवाइस SPGला, त्यांनी आमच्यानं ते ड्रिलच करून घ्या. कधीही पिस्तूल हातात आलं की पहिला ते आम्ही ते ड्रिल करतो. ओके. ऑब्व्हियसली त्याचा एक वेगवेगळा परिणाम पण होतो. अशा याच्यात माझा एक SPGला होतो मी, नांदेडमध्येच आमचे 2 ऑफिसर गेले होते, शंकरराव जाऊन तिथे हे होते, त्यांना ड्रॉप करायला जाऊन परत यायचं नाही. मुंबईवरनं गेले, ते घरी उतरले, 2 ऑफिसर, एकाचं घर होतं, त्याच्या घरात उतरले, पिस्तूल असं बाथरूम ठेवलं काढून आणि तो आंघोळीला गेला. आणि हा दुसरा जो मुलगा होता, हे होता ऑफिसर होता, तो जरा बाहेर गेला. त्या मुलाची, म्हणजे ऑफिसरची मुलगी आली, साधारण एक 8-9 वर्षाची मुलगी, तिनं ते बघितलं आणि तिला खेळता खेळता हे केलं, ऑइल केलेलं, तिनं ते बापाचं बघितलं होतं, तुझी सवय करत,
आणि ती जरा स्ट्रॉंग होती पोरगी, तिला वेपन बद्दल हे होतं, अट्रॅक्शन होतं की तिनं ते कॉक केला. आणि बापाला तो पण बापू आला, ते ओरडतोय, अगं ठेव ठेव, आणि घाबरली, ट्रिगर दाबला, त्या छातीत नाही गेले. बापरे, एक्सपायर्ड. केवढा मोठा इन्सिडेन्स आहे. हा, इट हॅपन्स. त्याला सेफ्टी लॉक वगैरे म्हणजे बाकीच्या गोष्टी काय सेफ्टी लॉक असतं ना, पण तिने कॉक केलं नव्हतं ना, सेफ्टी लॉक करायचा प्रश्न नाही ना. एक्सपायर्ड. त्या मुलाला कायच कळा. एक फॅमिली खूप खूप मोठा इन्सिडेन्स होता. असं पण नाही होतं ना. फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये काहीच करत नाही. त्यावेळेपासून आम्ही इतकं सावध झालो की हॅबिटच झाली आम्हाला, की कॉक करायचं, काढायचं, राऊंड काढायचा, मॅगझिन काढायची, आणि मग पिस्तूल एका ठिकाणी, मॅगझिन एका ठिकाणी, दोन्ही गोष्टी एकत्र आम्ही कधीच ठेवत नव्हतो. बरोबर. ऍक्सिडेंटल फायर होणेच शक्य नाही. कधी कधी क्लीन करताना पण फायर होताना ते सांगतो ना, हातात घेतली की पहिला काम करायचं, काढायचं, कॉक करायचं, चेंबर राऊंड आहे की नाही बघायचा, राऊंड काढायचं असेल तर मॅगझिन काढायचं, ते दोन्ही खिशात ठेवायचं, मग ते हत्यार खोलायचं. बरोबर. सर, ॲज पर रूल किती महिन्यानंतर ऑफिशियल ट्रेनिंग व्हायला पाहिजे पोलिसांची? की पोलिसांना ट्रेनिंग अॅन्युअल प्रॅक्टिस असते. अच्छा. अॅन्युअल प्रॅक्टिसला फायरिंग दिलं जातं. फायरिंग केलं जातं. साधारण 30 राऊंड ते 50 राऊंडच्या आसपास फायरिंग होते. वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे वेगवेगळे असतात. SPG किंवा असॉल्ट मोबाईल यांना त्यांना ज्यादा फायरिंग असतं. फोर्स 1ला ज्यादा फायरिंग असतं. बाकी जनरल पोलीस स्टेशनला जे असतात किंवा साईड बेंचला SBला वगैरे त्यांना वर्षात नाही. साईड बेंचच्या याचं तर फायरिंग होतच नाही. पोलीस स्टेशनच्या याचं वर्षातनं एकदा फायरिंग असतं. पण ते फायरिंग फक्त राऊंड मारण्यासारखं इफेक्टिव्ह असं ट्रेनिंग नसतं. ते ट्रेनिंग एकदा दिलं की त्यानंतर मग ओरिएंटल कोर्सला थोडं ट्रेनिंगला जातं. आर्म ट्रेनिंग असं वारंवार वर्षाला होत नसतं. तसं करत नाही, कारण पोलिसांच्या ह्याच्यामध्ये आर्म वापरण्यासाठी ज्यादा गरज पडत नाही. गरज पडते त्यावेळेला स्पेशलाइज टीम्स असतात, त्यांना मात्र ट्रेनिंग रेग्युलर. स्क्वॉड नेमलं की त्यांना ट्रेनिंग असतात. म्हणजे आता समजा फोर्स 1 आहे, जे आपण युनिट्स आहेत, असॉल्टची युनिट्स, राईट कंट्रोलर, यांना ट्रेनिंग कंटिन्यूस चालू असतं. अच्छा. आणि त्यांचे वेपन्स पण वेगवेगळे असतात. प्रत्येकाचे वेपन्स वेगवेगळे असतात, ती गरजेनुसार असतात. ज्याला हे करायचं, राईट कंट्रोलर असेल त्याला वेगळे असतील, टेररिस्टशी ज्याने डील करायचं त्यांची वेपन्स वेगळे असतात. त्यांना हँड ग्रेनेड पासून LMG असतं. म्हणजे PSIला जेव्हा SRPची अटॅचमेंट असते तेव्हा त्याला LMG फायर करायला जातात, AK फायर करायला देतात, सगळंच हे केलं. मी AK फायर केले, LMG फायर केले, SLR हे केले. म्हणजे पोलीसमध्ये जेवढी वेपन्स आहेत तेवढी सगळी वापरतात. हँड ग्रेनेड फोडायला पण देतात. SPGला असताना बॉम्ब एक्सप्लोजन कसं असतं बघायसाठी SPG सेंटरमध्ये आमचे DYSP दोटे साहेबांनी बॉम्बचं एक्सप्लोजन करून दाखवलं होतं. त्याबद्दल त्याला DGंच्याकडनं वॉर्निंग पण आली होती. दाखवलं असेल प्रॅक्टिकल कसं बॉम्ब एक्सप्लोजन झाल्यावर काय होतं बाबा, म्हणून त्यांनी ते गावठी बॉम्ब तयार करून ग्राउंड मध्ये उडवून दाखवला होता. हँड ग्रेनेड बद्दल काय असं कसा अनुभव होता? म्हणजे हँड ग्रेनेडचं कसं असतं, हँड ग्रेनेड 7 सेकंडची एक फ्यूज असते, 3 सेकंडची फ्यूज असते. जी फ्यूज लावली ती 3 सेकंड मध्येच केलं की तो उडतो. 3 सेकंदात फेकायला लागतो तुम्हाला. पिन काढल्यानंतर फेकल्यानंतर त्याचा अँगल जे असतो तो असा वर होतो. ओके. मग ती फ्यूजला कनेक्शन मिळालं की ते उडतो. अच्छा. काही हे जे असतात हे असे 3 सेकंद होतात, काही 7 सेकंद. ओके. डिपेंड ऑन स्प्रिंगचं त्याच्याप्रमाणे ते हे होतं. अच्छा. तरी पण ते 5-6 लोकांपर्यंत डॅमेज करू शकतात. 8-10 फुटापर्यंत हे डॅमेज करतात, पूर्ण न्यूट्रलाइज करतात. त्याचे स्प्लिंटर उडतात ना. आणि सर, AKला खूप लोक रिकग्नाइज करतात की खूप इझी गन आहे आणि खूप फास्ट आहे. तर तुमचा एक्सपिरियन्स कसा होता जेव्हा आपण AK-47? प्रत्येक वेपनचे प्रॉस कॉन्स असतात. AK-47 फायर करताना एका मिनिटाला 30 राऊंड जातात. त्याच्यापेक्षा आता गन्स आलेले आहेत, मिनिटाला 600 राऊंड जातात. पण आले. आता इंडियन AK-40 तयार केलेली आहे, ती तर खूप ॲडव्हान्स आहे. 600 राऊंड जातात. स्टेबलाइज असते जास्त तुम्हाला. त्याचं हे असतं की त्याचं मॅन्युफॅक्चर कसं आहे, स्प्रिंग किती इफेक्टिव्ह आहे. काही वेळा ती मध्येच बंद पडते, ब्लॉक होते, बंद पडते, मग प्रॉब्लेम येतो. वेपन असं लागतं, जे ऑपरेशन तुम्ही करणार त्यावेळेला वेपन तुमचं ब्लॉक नाही झालं पाहिजे. ते संपलं की संपलं, तेच महत्वाचं. ते एकदा तुमचं ब्लॉक झालं, समोर माणूस आहे, कोणी शूर नसतो, कोणी काही नसतो. ज्याचं रिव्हॉल्वर गोळी पहिला झाडली जाईल तो जिंकतो. असे इतके किस्से आहेत ना, असं वाटतं की किती गप्पा होतील आपल्या. आणि खरंच तुमच्या फील्डमध्ये
प्रत्येक दिवशी एक नवीन केस, नवीन आरोपी आणि पद्धत सगळ्यांची वेगवेगळी. तर पोलीसमध्ये असं असतं की पोलीस स्टेशनला काम करताना रोज नवीन नवीन वेगवेगळ्या प्रकारची माणसं येतात, वेगवेगळ्या प्रकारचे घटना घडतात. म्हणजे आज जे घडलं तेच उद्या घडेल असं नाही का, रिपीट पण होतं कधी बऱ्याच वेळा रिपीट होतं, पण वेगवेगळ्या घडतात. रोज नवीन काहीतरी एखादी गोष्ट येते आणि रिटायरमेंटच्या दिवशी पण तुम्हाला काहीतरी नवीन शिकायला मिळतं. अरे, असेच किस्से आम्हाला परत पुढच्या पॉडकास्टमध्ये नक्कीच ऐकायला आवडतील. सो आय होप तुम्हाला इथे येऊन खूप मजा आली असेल, जुने दिवस आठवले असतील. तर आम्ही तुम्हाला परत पुढच्या पॉडकास्टमध्ये आपण काही किस्से कंटिन्यू करूयात. सो आय होप तुम्हाला हा एपिसोड आवडला असेल. तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका. भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. स्टे ट्यून फॉर मोर अपडेट्स. थँक्यू.